नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. निसर्गमय वातावरणामध्ये रत्नागिरीमध्ये आलो आहे. ऑफिशियल व्हिजिट आहे आणि हे तुम्ही नजारा पाहू शकता सकाळी सकाळीचं. नमस्कार मित्रांनो, हे बघा नाश्त्यासाठी नाही का उपमा घेतला आहे. इथे डीमार्टच्या जवळच आहे, तर नाश्ता करून घेऊ आणि थोडा वेळ इथंच थांबूया, नाहीतर डीमार्टला जाऊन थांबूया तिथे. कारण 2 तास थांबायचे. 9 वाजता उघडेल वगैरे व्यवस्थित ते. नंतर मित्रांनो आता चाललो आहे चालत डीमार्टला. काय करणार, कंपनीने पैसेच दिले नाही. 1.5 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही, पण कशाला पैसे खर्च करत जायचं तिथं. मित्रांनो आत्ता झालं आहे डीमार्ट विजिट. हे पाहू शकता, हे बघा हे डीमार्ट आहे आणि आता इथून जायचं आहे रिलायन्सला. आता रिक्षा बघूया, आता वाट बघतो रिक्षाची, आली की लगेच जाऊया. इथे सकाळपासून 8 8 का 7:30 7:30 वाजल्यापासून इथंच थांबलो होतो. पण आता मित्रांनो आत्ता रिलायन्सला पोहोचलो आहे. म्हटलं भूक लागली खूप आणि सकाळपासून पाणी पण नाही पिलो. सकाळी तेवढं मिल्कशेक. आता पुण्यामध्ये हाच नाही का, हे साईज बघू शकता तुम्ही. हाच नाही का 70 ते 80 रुपयाला आहे, पण आपल्या इकडे रत्नागिरीला कोल्हापूरमध्ये फक्त कितीला दादा आहे? 45ला फक्त. डिफरन्स बघा किती आहे आणि क्वांटिटी पण खूप जास्त आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये मित्रांनो खूप भूक लागलेली आहे. सकाळी फक्त उपीट खाल्लेलं आहे 7 ते का 8 वाजता. आता 1 वाजलं आहे. हे पाहू शकता, राईस प्लेट घेतली आहे आणि साधी राईस. मित्रांनो बस पण भेटली आहे लवकर आणि जागा पण भेटली. आता पाहू शकता मागे आल्याला स्टॉप लावून लगेच बस भेटली. हे स्टॉप आहे, बस स्टँड आहे, खूपच मोठा आहे. मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी हॉटेलमध्ये आलो आहे साडी. तर लवकरात लवकर जेवून घ्या आणि बाहेर थोडं फिरून येऊ, कारण नंतर लगेच येऊन नाही का झोपायचे. कारण झोप झाली नाही आहे, रात्री रातभर नाही का गाडीमध्येच होतो आणि झोप पण खूप यायला लागली. जेवून लगेच बाहेर फिरून येऊ आणि लगेच झोपतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.